एकदा पण बाहेर नाही घेऊन गेले 3 दिवसात. आज आरवला सुट्टी होती आणि आम्हाला माहिती नाही. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वेळ आहे सकाळची, मला वाटतं झाले असतील 7-7:30 वाजले असतील. ड्रेसवरच तुम्हाला दिसते कारण आदल्या दिवशी काळा केला कपडे चेंज करायचा. आणि इथे जेवणाची तयारी, जेवणाची म्हणजे कुणालच्या टिफिनची. आणि ही चहाची पात बघा गाऊन आणली होती ना, ती सुकल्यानंतर अशी डब्यामध्ये भरून ठेवली. लोणच्याची बरणी होती आमच्याकडे, 5 किलो लोणच्याची चांगलीशी मोठी होती, त्यात म्हटलं भरून ठेवली, म्हटलं चांगली राहील त्याच्यामध्ये. चंगू मंगू आमचे मस्ती करून करून दमलेले आहेत. आणि इथे आमच्याकडे साफसफाई चाललेली आहे. इकडे वरती बघा, आज कुणालच्या बाबांना सुट्टी आहे. तो हवाय मार्ग उभा करून टाक. शेरू इथे बघ, शेरू, शेरणी आमची डरपोक, ही आमची वाघणी मस्ती करून करून बसलेली आहे. आणि इथे आता बघा, ऐकलं का तो, अरे बापरे थांब. आणि आज कुणालचे बाबा घरी आहेत. थांब जरा 1 मिनटं, शेरू थांब. आज सुट्टी आहे ना? कसली सुट्टी आहे आज? शिवजयंती आहे. हां, 3 दिवस त्यांना लगातार सुट्टी आहे, पण ते मला एकदा पण बाहेर नाही घेऊन गेले 3 दिवसात. आमच्या घरात जरा आता क्लिनिंग चालू आहे. सकाळी सकाळी कुणाला गेला आंघोळीला, सगळं झाडायचं, सगळं पसारा, सगळा संसार आपला, 4 बॅगांचा संसार. चला सुरुवात करूया आपल्या कामाला. तर रोज रोज चपाती भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे आम्हा सगळ्यांना. त्याच्यामुळे आज म्हटलं मेथीचे थेपले म्हणजे पराठे बनवूया. तर मेथी ना मी धुवून ठेवली मगाशी आणि इथे चिरायला घेतलेली आहे. आता मेथीची थेपले काय सगळ्यांना माहिती आहे, तरी पण म्हटलं थोडक्यात म्हणजे पटकन असे तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने हिरवी मिरची चिर घेतली आणि ती अशा दगड्याने बघा चेचून ठेवलेली आहे. रोज रोज असं काय बनवायचं वेगळं, कधी कधी मला प्रश्न पडतो, भाजी काय करायची, सकाळी भाजी काय करायची, संध्याकाळी काय भाजी करायची. तर मेथी होती फ्रीजमध्ये, तर म्हटलं भाजी नको, आपण आज पराठेच करूया, कारण भाजी खाऊन खाऊन पण मेथीचा कंटाळा आला आहे. कारण आता मेथीची भाजी वगैरे बघा स्वस्त मिळते की नाही. तर इथे मेथी चिरून घेतली, त्यात मी थोडीशी साखर टाकलेली आहे, अर्धा ते 1 चमचा मसाला, जिरं टाकलेलं आहे. तीळ असेल तर तीळ पण टाकायचे, तीळ नव्हते माझ्याकडे म्हणून मी तीळ नाही इथे टाकलेलं आहे. नंतरला चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडासा चाट मसाला म्हणजे त्यात अजून चव चांगली येते. दही असेल तर थोडंसं दही पण यात टाकू शकतो, दही माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. गव्हाचं पीठ, आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही चण्याचं पीठ पण यात ॲड करू शकता. आलं लसूण ह्यांची पेस्ट टाकायची, मिरच्या बघा मगाशी मी पेस्ट करून टाकलेलंच आहेत. तीळ पण थोडंसं आणि व्यवस्थित चांगलं असं मळून घ्यायचं, थोडंसं तेल पण टाकायचं. आणि ह्याच्यासोबत आता भाजी काय करायची, तर विचार केला की बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या बघा, ती भाजी आपण करूया. कुणाला भरपूर अशी आवडते, म्हणजे नाश्तासुद्धा आणि दुपारचा टिफिनसुद्धा असा विचार करून हे मी मेथीचे पराठे आज करायला घेतलेले आहेत. तर पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनटं मी ना हे पीठ ठेवलं असं झाकून, आणि नंतरला भाजीची तयारी सगळ्यात शेवटी. आता बटाट्याची भाजी करायची होती ना, त्याच्यामुळे पातळ खापा घेतल्या. कुणालच्या बाबांना सुट्टी होती त्याच्यामुळे फारशी अशी काही घाई नव्हती, निवांत सगळं आमच्याकडे चाललं होतं. आणि जेव्हा पण त्यांना सुट्टी असते ना त्यावेळेस, आता म्हणजे बघाशी तुम्ही बघितलात की ते हॉल क्लीन करत होते. सगळं जे काही आपलं सामान आहे, आपला जो काही संसार आहे थोडासा, तो सगळं साईडला करून त्यांचं असं क्लिनिंग की नाही चालू असतं. फ्रीजच्या इकडचे पण बघा समोर सगळं सामान दिसतं ना, ते पण त्यांनी हटवून आहे ना सगळं क्लीन करून घेतलं. तर त्यांना की नाही साफसफाईची आवड आहे. जेव्हा कधी त्यांना वेळ असतो त्यावेळेस मग ते स्वतःच ते करायला लागतात, मग त्यांना सांगावं लागत नाही की करा म्हणून. आणि ते मला पण कधी तसं फोर्स करत नाही, ते त्यांच्या मनाने ते करतात ते. तर इथे पराठे आपले तयार झाले, सगळ्यांचा नाश्तासुद्धा करून झाला. कुणालसुद्धा टिफिन वगैरे म्हणजे भरून तो पण तयार होऊन त्याच्या जॉबला निघून गेला. आणि माझी पण थोडीशी जरा घाईघाई चालली होती, कारण जायचं होतं बाहेर. म्हणजे त्यांना आता सुट्टी होती ना, तर म्हटलं बाहेरची जी काही आपली कामं राहिलेली आहेत ती म्हटलं आज करून घेऊया. त्याच्यामुळे पटापट सगळं घरातलं काम केलं आणि निघालो आम्ही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये.
आणि माझी जरा 1-2 कामं आहेत म्हणून मी चालले बाहेर. ही बघा पिशवी हातामध्ये, पटकन जाऊन यायचे. कुणालचे बाबा पण येतात, त्यांना सुट्टी आहे ना आज म्हणून. तर बाहेरची जी काही कामं होती ना ती मी करून घेतली आणि मग आम्ही निघालो फिरायला जायला म्हणजे आदल्या दिवशी की नाही कुणालचे बाबा त्यांच्या मित्रासोबत एके ठिकाणी गेले होते देवाच्या पाया पडायला. म्हणजे मागी गणेशोत्सव बघा चालू आहे आणि ठिकठिकाणी असे सार्वजनिक बघा गणपती वगैरे बसवलेले आहेत ना. तिकडे कडे खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यांनी आणि म्हणजे कुणालचे बाबा खूप असं कौतुक करवते घरी आल्यानंतर आणि अगदी माझ्या गेले होते की पण जायचं उद्याला, म्हणजे आपली बाहेरची जी काही कामं आहेत ते पण आपण करूया आणि देवाच्या म्हटलं पाया पडून येऊया. त्याच्यामुळे त्या पद्धतीने सगळी तयारी आम्ही केली सकाळी उठल्यानंतर आणि मग निघालो आम्ही. आणि आज शिवजयंती त्याच्यामुळे म्हणजे खूप ठिकाणी आम्ही बघितलं की यंग मुलं मुली अशी छान प्रकारे तयार होऊन बाईकवरती अशी मिरवणूक वगैरे सगळ्यांची चालू होती. म्हणजे कॅप्चर करायचं होतं पण जास्त काही मला असं कॅप्चर करता आलं नाही. आता हे तुम्ही समोर बघताय बघा क्लिपमध्ये, गाडी आमची की नाही रस्त्याच्या मधोमध होते आणि साईडला करून गाडी थांबून शूट करायचं म्हणजे थोडंसं कठीण होतं. त्याच्यामुळे नाही व्यवस्थित शूट करता आलं आणि आम्ही फायनली बघा तिथे पोहोचलेलो आहे. म्हणजे कांदिवली ईस्टला ठाकूर विलेज म्हणून आहे एरिया. तर तिथे मागी गणेशोत्सवचे म्हणजे असं मोठं असं मंडप घातला होता आणि भरपूर असं खूप छान प्रकारे तिकडे असं सजावट डेकोरेशन वगैरे ना केलं होतं. तर किती सुंदर डेकोरेशन सजावट बघा इथे केलेले आहे. म्हणजे आता अयोध्येमध्ये बघा राम मंदिर उभं राहिलं ना तर त्याच राम मंदिरचं प्रतीक आहे, तर त्यांनी सगळं उभं केलं होतं. आता ही पालखीसुद्धा श्रीरामाची इथे त्यांनी ठेवली होती. खूप सुंदर, इतकं छान होतं ना बघण्यासारखं. खरं म्हटलं तर हे इथे ना बघायला रात्रीचं यायला पाहिजे होतं, पण कुणालचे बाबा म्हणाले की रात्रीच्या वेळेस भरपूर अशी गर्दी असते इथे. म्हणजे ते जेव्हा गेले होते ना बघायला तेव्हा ते रात्रीच्या वेळेस गेले होते आणि भरपूर अशी लाईन होती. त्याच्यामुळे ते म्हणाले की आपण दिवसा जाऊया आणि म्हणून मग आम्ही दिवसा इथे आलो. म्हणजे लाईटिंग वगैरे ना भरपूर छान असं केलेलं आहे इथे. जर का मी रात्री आली असते तर मला कॅप्चर करता आलं असतं. कारंजे वगैरे असतं ना ते पण असं म्हणजे कलरफुल कारंज भरपूर खूप छान प्रकारे इथे सजावट केली होती. सगळ्यात महत्त्वाचं काय तर दर्शन आम्हाला लगेच झालं. म्हणजे दिवसा आलो म्हणून 1-2 मिनिटामध्ये लगेच दर्शन झालं आणि जर का रात्री आलो असतो तर मला वाटतं 1 तास गेला असता दर्शन घ्यायला. आणि तुम्ही समोर बघताय किती सुंदर बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. म्हणजे अगदी बघतच राहावं असं वाटत होतं, इतकी सुंदर ती मूर्ती होती. म्हणजे मी जवळजवळ 5 मिनिटं तिथे उभी राहिली आणि त्या देवाच्या मूर्तीकडे की नाही बघत होते. मस्त. तर श्रीरामाची मोठीच्या मोठी बघा मूर्ती इथे त्यांनी उभी करून ठेवली. इतकी सुंदर वाटत होती बघायला. आणि हे जे मंदिर त्यांनी उभं केलं होतं ना म्हणजे सजावट केली होती, डेकोरेशन होतं ते. अगोदर मला वाटलं की हे खरोखरचं मंदिर आहे का, म्हणजे मी जसं कुणालच्या बाबांना म्हणाले की हे खरोखरचं मंदिर आहे ना, तर ते म्हणाले नाही मंदिर नाही आहे ते, त्यांनी डेकोरेशनसाठी ते मंदिर तसं तयार केलेलं आहे. तर देवाचं बघा दर्शन करून झालं. 5 ते 10 मिनटं आम्ही तिथे थांबलो आणि मग निघालो गार्डनमध्ये. म्हणजे जिथे हे डेकोरेशन केलं होतं ना, जे मंडप तिथे उभारलं होतं त्या बाजूलाच गार्डनसुद्धा होतं. त्याच्यामुळे पटकन म्हटलं जाऊन येऊया. गार्डन तर छान होतं पण असं गावचा फील नव्हता येत. म्हणजे मी तसं कुणालच्या बाबांना म्हणाली पण की गावी बघा त्या मातीचा सुगंध, परत पालापाचोळा असून त्याचा वास, शेणाचा वास, म्हणजे हे मी सगळं त्यांना गार्डनमध्ये बसून म्हणाले की आहे गार्डन खूप छान आहे पण इथे कॉन्क्रीट आहे ना, सगळं सिमेंट रेती ह्याचं सगळं बांधकाम केलेलं आहे, गावचा फील इथे येत नाही आहे. आणि गार्डनमध्ये झाडं पण बघा होती ना, ती सगळी अशी डेकोरेशनची झाडं असतात सजावटीची तशी झाडं होती. तेच आमचं इथे बोलणं चालू होतं. तर 5 मिनटं आम्ही बसलो आणि मग तिथून निघालो घरी जाण्यासाठी, कारण घरी पण बघा थोडंसं काम होतं. घरी पोचल्यानंतर जे काही माझं रुटीन होतं दुपारचं ते मी करून झाले. आणि काय होतं की असं आपण थोड्या वेळासाठी जरी बाहेर गेलो की बाकीची जी सगळी कामं असतात
ती आपली पेंडिंग राहतात. आणि माझं पण तसं भरपूर असं काम माझं राहिलं, त्याच्यामुळे दिवसभर असं शूटिंग करायला काही मिळालं नाही. आणि डायरेक्ट रात्री मग मी ते शूट करायला घेतलेलं. आणि शूटसुद्धा मी नाही करत आहे, तर आपला आरव आला होता, तो इथे शूटिंग करतोय. तर एक गोष्ट माझ्या मनातली ना तुमच्याशी शेअर करायची आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आत्ता मी मुंबईला आल्यानंतर जे काही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते ते तुम्हाला आवडतात की नाही आवडत. म्हणजे खूप कधी कधी मी आहे ना, म्हणजे ह्या गोष्टीचा मी विचार करत बसते. आणि असं कधी कधी मनामध्ये माझ्या येतं पण की आता घरातलं मी डेली रुटीन जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे बाहेर बघा मी नाही जाऊ शकत. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आवडतात की नाही ते. भजी चालत आपल्याकडे, भजी बनवतात कुणालचे बाबा, त्यांना भजी खाऊशी वाटली म्हणून. तळलेली भजी आहे, तळलेली भजी. आणि कुणाल बाबाला की नाही मदत करतोय. आज मी जाम थकलेली आहे म्हणून मी अशी इथे बसलेली. या आरव आला ना की जरा टाईमपास होतो, नाही तर ना आम्हाला कंटाळा येतो. आणि मागे शरू झोपलेत किचनमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ आपण संपवूया इथेच. आज ना आता जाता तर थोडंसं बोलते तुमच्याशी. आज आरवला सुट्टी होती आणि आम्हाला माहिती नाही. सकाळी बघा जेव्हा आम्ही बाहेर गेलो ना त्यावेळेस म्हणजे हा दुपारी आला ना, म्हणजे तेव्हा मला म्हणाला की त्या मला सुट्टी होती. तर म्हटलं आधी बोलला असतास काल तर तुला मी आज फिरायला नेलं असतं की नाही, हो की नाही, फिरून आला असता आरव. कधी छान असं बघितलं तर गणपती वगैरे खूप मस्त त्याला बघायला भेटलं असतं. पण त्याला आहे तर नेक्स्ट टाईम सुट्टी असतं सांग, मग मी तुला घेऊन जाईन फिरायला, हो ना. चला बाय बाय सर्वांना, टाटा कर, बाय बाय कर सर्वांना. लाजरा आरव. चला.